नमस्कार, पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे सौंदाळ्याचा रस्सा आणि सौंदाळ फ्राय। तर ते कसं बनवायचं पाहूया। आता हे बाजारातून सौंदाळं आणलेली आहेत। सौंदाळ मच्छीचे मागचा शेपूटचा भाग, पंख हे सगळं कापून घ्यायचं आहे। आता डोक्याचा भाग अलगद काढून घ्यायचा आहे। त्यात गाभोळे आहे, त्यामुळे व्यवस्थित कापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मच्छी व्यवस्थित साफ करून घ्यायचे आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। गाभोळे असलेला सौंदाळ ह्याचे तुकडे न करता अखंडच तळायचा आहे, त्यामुळे त्याला मध्ये मध्ये चिरा देऊन तसंच ठेवलेला आहे। सौंदाळ हा साफ करून झालेला आहे, तर तो स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहेत। सौंदाळ ही स्वच्छ धुवून झालेली आहेत। तर ताटामध्ये तळण्यासाठी वेगळे तुकडे करायचे आहेत आणि रश्श्यासाठी वेगळ्या तुकड्या करून ठेवायच्या आहेत। पहिले तळलेल्या तुकड्यांवरती चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 4 चमचे मसाला, तुकड्यांना चांगला मीठ मसाला चांगला लावून घ्यायचा आहे। तळण्यासाठी घेतलेले हे सौंदाळ आहेत, ते चांगले मुरेपर्यंत इथे रश्श्याची तयारी करून घेऊया। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, 4 लसूण पाकळ्या, अर्धा टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। टोपामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे। तेल चांगला गरम झाल्यानंतर फोडणीसाठी 8 ते 10 लसूण पाकळ्या ठेचलेल्या टाकायच्या आहेत। किंचित हिंग। लसूण चांगला तेलात फ्राय करून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 4 चमचे मसाला। हळद मसाला थोडासा फ्राय केल्यानंतर वाटलेला वाटण हा आपण त्यात टाकायचा आहे। वाटण हा चांगला मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून राहिलेलं वाटण हे काढून घेतलं। आता यात सौंदाळ टाकलेले आहे, अर्धा वाटी चिंचेचा रस टाकायचा आहे। चिंचेचा रस टाकल्यानंतर थोडंसं ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा वाटी इथे पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला रस्सा कसा हवा आहे, पातळ हवा आहे का घट्ट हवं, त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। 10 ते 15 मिनटं रस्सा हा आपण शिजवायचा आहे। तोपर्यंत इथे बाजूलाच इथे सौंदाळ मच्छी तळून घेऊया। तवा इथं गरम करत ठेवलेला आहे, त्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे, 5 ते 7 लसूण पाकळ्या ठेचलेल्या टाकलेल्या आहेत। मॅरिनेट केलेली सौंदाळ ही आपण तळून घ्यायची आहेत। दोन्ही साईडनी मस्त अशी सौंदाळ मच्छी तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे सौंदाळ मच्छीचा रस्सा तयार आहे, त्याबरोबर सौंदाळ फ्रायही तयार आहे। सौंदाळ मच्छी रस्सा आणि सौंदाळ फ्राय यासोबत गरमागरम भाकरी असा टेस्टी मेनू आपला तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।